मुंबईतली बातमी आपण पाहिली। आता जाऊया आपण जालना जिल्ह्यातली वडीगोद्रीमध्ये। वडीगोद्रीतील वादाचा आता नवीन व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। बघा, वडीगोद्रीत मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले आणि काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील झालेली आहे। त्याचाच हा व्हिडिओ आहे। बघा दृश्यांमध्ये की कशा प्रकारे मारहाण झालेली आहे, कशा प्रकारे गाडी अडवलेली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा खरतर अर्थ टळलेला आहे। मात्र आपण जे बघतोय वडीगोद्रीत मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले, काही कार्यकर्त्यांना देखील मारहाण झालेली आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। बघा, साम टीव्ही तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये। वडीगोद्री आता संघर्षाचं केंद्र झालेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत आहेत। अक्षय, ज्यांना मारहाण झाली आहे ते कोण आहेत? खरं तर वडीगोद्री जवळ या दोन दुचाकी स्वारांना मारहाण झालेली आहे आणि आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच हा नवीन व्हिडिओ जो आहे तो मारहाणीचा समोर आलेला आहे। दुचाकीवर दोघ जण येत असताना या दोघांना मारहाण झालेली आहे। त्यामुळं या संदर्भात आता पोलीस अधिक तपास जे आहे ते करीत आहे। मात्र वडीगोद्री फाट्यावरती जो आहे ते या दुचाकी स्वारांना मारहाण झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच घडलेली घटना आहे आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अक्षय, आपण बघतोय की पोलिसांनी मध्यस्थी केली, दोन्ही बाजूने खरंच वाद तणाव निवळलेला आहे। मात्र अशा छोट्या घटना घडतायत आणि त्यामुळे तिथे आणखी संघर्ष पुन्हा नव्याने उभा सुरू होतोय। नक्कीच या संदर्भात काही वेळापूर्वीच हाके समर्थक आणि जरांगे समर्थक यांची पोलिसांनी एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्या रस्त्यावरती हा वाद होतो तो रस्ता वळून दुसऱ्या रस्त्याने जी वाहतूक आहे ती आंतरवालीला पाठवायची असा निर्णय देखील या बैठकीमध्ये झालाय। मात्र त्यानंतरही आपण जर पाहिलं तर त्या फाट्यावर जे आहे ते वादावादी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय, आपण बघतो की गेल्या कालच्या मध्यरात्रीपासूनच या वादाला सुरुवात झाली आणि गाड्या अडवण्या हा वादाचा खरं तर केंद्रबिंदू होता। गाड्या अडवण्यावरून आक्षेप घेण्यात आला होता आणि तो वाद अजूनही कायम आहे। नक्कीच तसं म्हणायला काही हरकत नाही, कारण रात्री 10 वाजल्यापासून सुरुवात या वादाची झालेली होती आणि दिवसभर आपण जर पाहिलं तर अधूनमधून जे आहे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक समोर येत होते, जोरजोराची घोषणाबाजी होत होती। मात्र या संपूर्ण राड्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जरांगे समर्थक आणि हाके समर्थकांसोबत एका हॉटेलमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की या रस्त्याची जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवली जाईल आणि इमर्जन्सी ज्या गाड्या असतील त्याच फक्त या रस्त्याने सोडवलं जाईल। कुठेतरी पोलिसांकडनं या रस्त्यावर जो वादवादी होते त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न हा थोड्या वेळेपूर्वी जी बैठक झाली त्यामध्ये झाला होता। मात्र त्यानंतरही या ठिकाणी वादवादी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे।